नवी मुंबईत 15,000 दुबार आणि पत्ता सापडत नसलेली 18,000 बोगस नावांची यादी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी बेलापूर निवडणूक निर्णय अधिकारी विकास गरुडकर यांना सादर केली। एक वर्षापूर्वी ही यादी दिली असतानाही ठोस कारवाई न झाल्यानं जाब मनसेनं विचारला। गरुडकर यांनी सांगितलं की आतापर्यंत 4 ते 5,000 दुबार नावे वगळली असून उर्वरितांवर कारवाई सुरू आहे। 1 नोव्हेंबर पासून बोगस नावे वगळण्याची कामं प्राधान्यानं होईल अशी माहिती निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी दिली। सातत्याने लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 70 ते 80 लाख नावं ही नव्याने समाविष्ट करण्यात आली। सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे विरोधी पक्षाचे सगळे नेते हेच सांगतायत की मोठ्या प्रमाणात दुबार नावं मतदार यादीत आणि मोठ्या प्रमाणात बोगस नाव आहेत। सेम बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 15,000 दुबार नावं आणि 18,000 ज्यांचा नावांचा थांगपत्ता लागत नाही, ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही, अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती। त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट 2025ला मी स्मरणपत्र दिलं आणि आज हे दुसरं स्मरणपत्र आज या क्षणी पुन्हा एकदा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले। मात्र या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जरी सकारात्मक असले तरी त्यांचे खालचे कर्मचारी अधिकारी BLO हे कुठलंही काम नेमकं करताना दिसत नाही। माझ्या समोर आता 148 क्रमांकाची यादी आहे, ज्याच्यामध्ये नाव आहे नाजमीन गाझी, त्यांचं नाव लिहिलंय शरीफा गाझी फादर नेम, आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय। हे काम आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं। अशा पद्धतीने सगळ्या याद्यांमध्ये बेलापूर विधानसभेचा गोंधळ आहे। पाम बीच रोड, सानपाडा अशा नावावर कमीत कमी 100 ते 200 नाव आहेत। 10च्या वर नावं असतील तर स्वतः AROने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करायची असते। आज आम्ही ती मागणी केली। निवडणूक अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर जी नावं टाकली डिलीटेड 3,000 नावं आमच्या तक्रारीनंतर, त्याच्या समोर कुठलाही पत्ता नाही। ती नावं का वगळली, ती स्थलांतरित आहे, मृत आहे। आमच्याकडे दिवाळे गावामध्ये आमचे पदाधिकारी भूषण कोळी 51 मृत व्यक्तींची नावं, आतापर्यंत त्यांनी 4 वेळा ऑब्जेक्शन घेतलं। सातत्याने होणाऱ्या पुढच्या मतदार यादीत ती नावं आहे तशी असतात। जो गोंधळ ह्या याद्यांमध्ये आहे तो गोंधळ निस्तारा याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय। परत एकदा पुढच्या 5 दिवसांनी येणार आहे। जोपर्यंत ह्याचं शुद्धीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाच पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने सक्रिय राहील। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।